शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळ गतिरोधक परिसरात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून 31 डिसेंबर रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ग्वाल्हेर येथील शर्मा कुटुंब पुण्याच्या दिशेने MH14 JH 8270 क्रमांकाच्या कारने प्रवास करत होते। हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळील गतिरोधक परिसरात मोठे खड्डे असल्याने कारचा वेग नियंत्रित न राहता समोर चालणाऱ्या KA 639112 क्रमांकाच्या कंटेनरला कारने मागून जोरदार धडक दिली। या अपघातात अंकित सचिदानंद शर्मा वय 35, सरिता अंकित शर्मा, समृद्धी शर्मा वय 32 व सचिदानंद रामबाबू शर्मा वय 58 हे चौघे गंभीर जखमी झाले तर माया सचिदानंद शर्मा वय 56 यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान 31 डिसेंबर रोजी पहाटे व सायंकाळी हाडाखेड परिसरात सलग 2 अपघात घडल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले। धोकादायक ठिकाणी तात्काळ गतिरोधक उभारावेत, रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी करत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले। यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून सुमारे 2 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। या संपूर्ण घटनेप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।